आज आपण बनवूया चिकन दम बिर्याणी। आपण आता बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपला आता राईस धुवून झालेला आहे। आपण आता राईस 2 तासासाठी असंच पाण्यामध्ये भिजत ठेवू। आपण आता चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता पुदिना घेतलेला आहे, इथं तो बारीक चिरून घेऊ। आपण आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊ। आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊ। दही, आपण आता काही मसाले घालून घेऊ। हळद, धना पावडर, किचन किंग, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चिकन बिर्याणी मसाला, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, गुलाबजल, केवडा जल, चवीनुसार मीठ, तेल, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊ। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागलेले आहे। आपण आता चिकन 1 तास असंच मॅरिनेट करून ठेवू। आपण आता राईस बॉईल करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊ। कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, गुलाबजल, लिंबूचा रस, तेल। पण आता पाण्याला एक उकळी काढून घेऊ। पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे। आपण आता 2 तासापूर्वी भिजत टाकलेले तांदूळ होते ते टाकून घेऊ। आपण आता तांदूळ अप डाऊन करून घेऊ। पूर्ण पण शिजवायचं नाही आपल्याला, अर्ध शिजवायचं आहे, 50 ते 60%। आपले आता तांदूळ अप डाऊन झालेले आहे, अर्धे 60 ते 70% शिजलेले। आपण आता ते काढून घेऊ एका जाळीमध्ये।
आपण आता बिर्याणीसाठी कांदा चिरून घेऊ। आपण आता टोमॅटो बिर्याणीसाठी कापून घेऊ बारीक। तेल, बारीक चॉप केलेला कांदा, इथे मी काही खडे मसाले घेतलेले ते टाकून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे। कांदा आपण आता पूर्णपणे व्यवस्थित फ्राय करून घेऊ, कलर चेंज होईस्तोपर्यंत। व्यवस्थित परतून झालेले आपण आता टमाटर टाकून घेऊ। टमाटर पण आपण व्यवस्थित परतून घेऊ सॉफ्ट होईस्तोपर्यंत। अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस तर आपण व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊ। आपण आता चिकन व्यवस्थित शिजवून घेऊ। चिकन आता आपलं व्यवस्थित बॉईल झालेलं आहे 70 ते 80%। आपण आता बॉईल केलेला बासमती तांदूळ घालून घेऊ। आपण आता तवा ठेवून घेऊ दम देण्यासाठी। बॉईल केलेले बासमती तांदूळ, थोडेसे फूड कलर आहे तो टाकून घेऊ, ऑप्शनल आहे फूड कलर। कोथिंबीर, पुदिना। आपण आता दम देण्यासाठी सिल्वर फॉइल लावून घेऊ। आपण आता बिर्याणी अशीच वाफेवर 25 मिनिटं शिजवून घेऊ। आपले आता 25 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढून घेऊ, सिल्वर फॉइल काढून घेऊ आपण। एकदम छान अशी वाफ पण झालेली बघू शकता तुम्ही। राईस पण बघा कसं मोकळं झालेलं आहे एकदम। आपली आता चिकन दम बिर्याणी बनवून तयार आहे, आपण सर्व करून घेऊ।